नमस्कार. आज मी कोल्हापूरमध्ये आहे, म्हणजे अंबाबाईच्या शहरामध्ये. कोल्हापूर आणि कोल्हापूरचा परिसर वेगवेगळ्या उद्योगांनी बहरलेला होता. म्हणजे अगदी स्वातंत्र्यानंतरचा काळ जर बघितला तर कोल्हापूर, सातारा हा परिसर या उद्योगांनी इतका बहरलेला होता की तो मुंबई पुण्याच्या नंतर सर्वात मोठा उद्योगी भाग म्हणून प्रसिद्ध होईल असं वाटलं. त्यानंतर मग अनेक जिल्ह्यांच्या मध्ये वेगवेगळे उद्योग सुरू झाले, MIDC आल्या आणि ते जिल्हे कोल्हापूरच्या पुढे कितीतरी निघून गेले. छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, या सगळ्यांनी कोल्हापूरला केव्हाच मागे टाकलं. अंबाबाईच्या दरबारात येऊन, महालक्ष्मीच्या दरबारात येऊन लक्ष्मी प्रसन्न होण्याचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रभर लोक लक्ष्मीला आपल्या घरी नेऊ लागले, आणू लागले आणि कोल्हापूर मधल्या मात्र उद्योजकांची अवस्था वाईट होत गेली. या वाईट होणाऱ्या उद्योजकांच्या मध्ये एक सगळ्यात मोठा उद्योग जो कोल्हापूरमध्ये अगदी सुरुवातीपासून होता, कारण त्याला महाराष्ट्राचं मँचेस्टर असं नाव दिलंय ज्या इचलकरंजीला, त्या इचलकरंजी आणि त्याच्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये वस्त्रोद्योगासोबत आणखी एक उद्योग बहरत होता, तो म्हणजे फाउंड्रीचा. फाउंड्री म्हणजे लोखंडाचं ओतीव काम करणाऱ्या आणि वेगवेगळ्या कंपन्यांना सप्लाय करणारी ही इंडस्ट्री. या इंडस्ट्रीचं काम इतक्या जोरात होतं की जवळपास 150-200 लहान मोठ्या इंडस्ट्री कारखाने इथं उभे राहू लागले. आणि कोल्हापूरचा, इचलकरंजीचा परिसर हा महाराष्ट्रातल्या नव्हे, देशातील मोठमोठ्या कारखान्यांना मटेरियल सप्लाय करू लागला. म्हणजे अगदी टाटा असो, महिंद्रा असो किंवा अजून कोणत्या ऑटोमोबाईलच्या कंपन्या असो की अन्य कोणत्या कंपन्या असो, या कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणावर सप्लाय करणारा एक वर्ग कोल्हापूरमध्ये तयार झालेला होता. आणि फाउंड्री उद्योगानं कोल्हापूरच्या एकूणच उद्योगाला प्रचंड बळ दिलेलं होतं. या बळाला धक्का लागायला सुरुवात झाली ती कोरोनाच्या आगमनासोबत. कारण कोरोनाचं आगमन झालं आणि सगळीच मंडळी विस्थापित झाली. यातले बहुतांश या फाउंड्री उद्योगात काम करणारे मजूर हे परप्रांतीय आहेत. परप्रांतीय का बरं आहेत याचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. कारण या व्हिडिओला सुरुवात झाली की तुम्ही म्हणाल की मग इथल्या उद्योजकांना स्थानिकचे कामगार घ्यायला काय झालं होतं, असा प्रश्न सहजपणे विचारला जाईल. परप्रांतीय का बरं आहेत, तर लोखंडाचं ओतीव अवघड काम करण्याची मानसिकता मराठी तरुणांची उरली आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे आपण त्या उद्योजकांनाही ते विचारूया की का तुम्ही मराठी माणसांना न घेता परप्रांतीयांना घेत होता. हे परप्रांतीय कोरोनाच्या कालावधीमध्ये निघून गेले आणि जे निघून गेले ते परत आलेच नाहीत. त्यामुळं एकूणच उत्पन्नावर पहिल्यांदा फटका बसला. 4-5 वर्ष गेलीत. या पहिल्या फटक्यानंतर ही इंडस्ट्री सावरतीये न सावरतीये तोच त्याला आणखी काही असे झटके बसत गेले, ज्यातून आज 10 ते 15% या इंडस्ट्री बंद झालेल्या आहेत. म्हणजे अक्षरशः बंद झालेल्या आहेत. देशोधडीला लागणे काय असतं हे या निमित्ताने आपल्याला काही कुटुंबांच्या बाबतीत लक्षात येईल. म्हणजे मुद्दाम मी केस स्टडी आता मांडत नाहीये, नाहीतर दारूच्या आहारी गेलेले उद्योजक आणि आपलं सर्वस्व गमावलेले उद्योजक इथे कमी नाही आहेत. कारण हातातलं असलेलं सगळंच ऐश्वर, काम, पैसा सगळं संपलंय. बँकेला तारण ठेवलेली प्रॉपर्टी निघून गेली आहे आणि या स्थितीमध्ये आपल्या आयुष्याला उभं करण्याचा मार्गच सापडत नाही. म्हणून त्याला संपवून टाकणाऱ्या उद्योजकांची संख्या देखील खूप मोठी आहे. नशीब एवढं चांगलं आहे की अजून कोणी आत्महत्येच्या उंबरठ्यावर गेलं नाही, पण टप्प्याटप्प्याने मात्र ते संपवायला लागले. आता या इंडस्ट्रीला आधार मिळणार आहे का, ही इंडस्ट्री पुढे सरकणार आहे का, या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे फक्त मी बोलतोय असं नाही, तर मी इथे अनेकांशी संवाद साधणार आहे. त्यातले काही मूलभूत प्रश्न उपस्थित करायचे आहेत. मंडळी, कसं आहे, एक सोपा प्रश्न असतो, तो म्हणजे तुम्हाला धंदा करता आला नाही, मग आम्हाला जमलं नाही म्हणून मग बुडायला गेल्यावर सरकारला जबाबदार का धरायचं, नाही करता आलं बाजूला सरकार नवा करेल. हे सगळं गणित बोलणं खूप सोपं असतं, पण त्यामागच्या आणखी काही गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून एक नवीन कन्सेप्ट आली आहे आणि ती कन्सेप्ट म्हणजे स्टार्टअप. या स्टार्टअपला प्रचंड मोठ्या प्रमाणावर फायनान्स केलं जात आहे, कमी पैशामध्ये केलं जात आहे, तारणाशिवाय केलं जात आहे आणि नवे उद्योग भरभराटीला येऊ लागलेले आहेत. मग युनिकॉर्न झाला, हा झाला, तो झाला, इतका मोठा झाला,
इतकं मोठं स्टार्टअप झालं, या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. पण हे स्टार्टअप उभे होत असताना चालू असलेले उद्योग बंद पडतायत आणि उद्योगात असलेली माणसं देशोधडीला लागतायत, याकडे लक्ष देण्याची गरज आहे ना. स्टार्टअपसाठी जे नियम शिथिल केले गेले आहेत ते नियम या उद्योगांना रिस्टार्ट करण्यासाठी का वापरले जात नाहीत? स्टार्टअप ते रिस्टार्ट ही प्रक्रिया जरी सुरू झाली ना तरी खूप काही होण्यासारखं आहे. मुद्दा क्रमांक 1 आणि मुद्दा क्रमांक 2, सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो. तो प्रश्न म्हणजे हे उद्योग सुरू करून काय करायचं आहे, काय फायदा होणार आहे? मंडळी, इचलकरंजी, कोल्हापूर किंवा अन्य शहरांच्या मध्ये चालू असलेले हे उद्योग स्थानिक स्तरावर रोजगार निर्माण करून देत आहेत. स्थानिक स्तरावर तुमचं काम तुमच्या घराजवळ होत आहे. पुण्या मुंबई सारखी विस्तारलेली, फुगलेली, टच्च फुगलेली शहरं, ज्या शहरांचा विकास आता करणं शक्य नाही अशी स्थिती येते. म्हणजे पुण्यातून इंडस्ट्री नाशिकला हलवा, नाशिकवरून संभाजीनगरला हलवा, ती साताऱ्याकडे हलवा, असं सगळं बोलणं चालू असताना, त्या शहरांच्या विकासाला मर्यादा आलेल्या असताना हा विकास का होऊ द्यायचा नाही, या लोकांना का बळ द्यायचं नाही, हाच खरा प्रश्न आहे. आपण यातल्या बहुतेक जणांशी बोलणार आहोत. कोणकोणत्या समस्या भेडसावत आहेत त्यांना. काय आहे की अमुक एक गोष्ट होते, बँक तगादा लावते, या विषयापेक्षाही काही वेगळ्या समस्या आहेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत. विजेबाबत काय आहे, पाण्याबाबत काय आहे, सरकारी कर किती आहेत, सरकारी भ्रष्टाचार किती आहेत, नुसतेच कर नाही किरकिर पण असते, ती कोणकोणत्या विभागातली आहे, किती परवानग्या घ्याव्या लागतात, उद्योग बंद करतानाची एक्झिट सुद्धा सन्मानजनक असत नाही, सगळं काही गमावलं अशी स्थिती असते. ते सगळं आपण इथल्या उद्योजकांच्याकडूनच थेट गप्पा मारून जाणून घेऊया. चला गप्पांना सुरुवात करूया, कारण आपल्यासोबत सगळेच जमलेले आहेत. सुरुवातीला आपल्यासोबत काळेसाहेब आहेत. काळेसाहेबांना विचारूया. काळेसाहेब, एक्झॅक्ट या सगळ्या बंद पडण्याची कारणं काय आहेत आणि सरकारी मदतीची अपेक्षा न करता आपण याला मदत म्हणजे पैसे सरकारचे घेण्यापेक्षा सरकार कोणत्या पद्धतीने याला उभं करू शकतं? सर्वात महत्वाचं म्हणजे बंद पडण्याची कारणं जर बघितली तर प्रत्येकाच्या बाबतीमध्ये वेगवेगळी कारणं असू शकतात. पण यातला जर कॉमन फॅक्टर जो मला वैयक्तिक जो वाटतोय तो कॉमन फॅक्टर असा आहे की ज्यावेळी एखाद्या इंडस्ट्रीजला, किंवा आमच्या कोल्हापूरमध्ये बऱ्यापैकी फाउंड्री इंडस्ट्रीज आहेत सगळ्या, आम्ही सगळी फाउंड्रीवाले आज एकत्र आलेलो आहोत, तर फाउंड्री इंडस्ट्रीला पर्टिक्युलरली बंद पडण्याची स्पेसिफिकली अडचणी वेगळ्या आणि बंद पडण्या इतपत अडचणी ज्या काय आल्या त्याला मेन कारणीभूत जर म्हणलं तर बँकिंगची जी काय व्यवस्था आहे आपल्या भारतामध्ये, बँकिंगची व्यवस्था हे माझ्या दृष्टिकोनातून एक सगळ्यात मोठं कल्प्रिट आहे यामध्ये. कारण आज 3 महिने एखादी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, आता माझं उदाहरण आहे, मी 20 वर्ष चालवली, 20 वर्षानंतर मला ज्या काही अडचणी आल्या आणि तुम्ही 3 महिने बँकांचे हप्ते जर भरू शकला नाहीत तर बँक जी काही तुमच्यावरती एकतर NPA नॉन परफॉर्मन्स ऍसेट म्हणून डिक्लेअर करायच्या डायरेक्शनला जायला चालू करते. अकाउंटमध्ये त्यांनी कंपल्शन केलेलं असतं बँकेनं की तुमच्या कस्टमरची जी काही येणी आहेत ती तुमच्याच अकाउंट त्यांच्या बँकेतनंच रूट व्हायला पाहिजेत. तर सगळा आमचं जे काही कॅश मुवमेंट असते, कॅश फ्लो असतो, ज्याच्यावरती बँकेतल्या लोकांचा अधिकार नॅचरली राहतो, तो तसं व्हायला नको पण राहतो. तर ते काय करतात, समजा माझी एखादा महिंद्रा या कस्टमरकडून 1 कोटीची रिसिट आली तर ते त्यांचे हप्ते त्यातले 90 लाखाचे पहिला काढून घेतात, 10 लाख मला वापरायला, 10 लाखात माझं काहीच चालू शकत नसतंय. तर ही पहिली स्टेप होती की जिथं कारखान्याला बंद पडायला किंवा प्रोडक्शनमध्ये अडचणी यायला तयार व्हायला लागल्या. त्यानंतर मग कालांतराने ह्या अडचणी बँकिंगचे ओव्हरऑल नॉर्म्स जर बघितले NPA आणि या सगळ्या गोष्टींचे, ते तर एवढे क्लिष्ट आणि विचित्र आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये बँकेकडून आम्हाला त्या पडत्या काळामध्ये, ज्या बँकेला आम्ही 20-20 वर्ष इंटरेस्ट दिलेला आहे, कोट्यावधी रुपयाचा इंटरेस्ट दिलेला आहे, पण आमच्या पडत्या काळामध्ये बँकिंगच्या ज्या काही नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स सांगतात, RBIचे रूल्स आहेत, RBIचे रेग्युलेशन्स आहेत, पण त्यांनी या पडत्या काळामध्ये एकतर हे आमचे पैसे जे आलेले असतात कस्टमरनं ते आम्हाला प्रोडक्शनला वापरायच्या ऐवजी बँकेनं स्वतःचे हप्ते काढून घेणं, किंवा बँक अशा वेळी बऱ्याचदा काय करते, CC लिमिट तुमची जी असते, वर्किंग कॅपिटल लिमिट वगैरे, आम्ही त्यांना वाढवून मागत असतो की आम्हाला ॲडॉक लिमिट द्या, किंवा काही लिमिट्स आम्हाला या अडचणीच्या काळामध्ये वाढवून देणं गरजेचं आहे. ते लिमिट वाढवून द्यायचं तर दूरच राहिलं, पण लिमिट्स कमी करण्याची पण बऱ्याचशी उदाहरणं होतात की नाही, तुमचं समजा एक 25 कोटीचं लिमिट आहे तर तुमचा बिझनेस होत नाही तर आम्ही तुम्हाला ह्याच्यावरचे पैसे वापरून देणार नाही.
किंवा बँक बरेचसे आणखीन काही मेजर्स घेऊ शकते सपोर्ट करण्यासाठी, पण ते नेहमी आरबीआयच्या कारण सांगतात. तर आरबीआयच्या बाबतीत सुद्धा माझा वैयक्तिक जो काय अभ्यास झालेला आहे की आरबीआयनं गाईडलाईन्स दिलेल्या आहेत बऱ्याचशा, पण आरबीआयनं कुठले रूल केलेले नाहीत. बँक त्यांचे निर्णय घेऊ शकते कारण त्यांना शेवटी तो बिझनेस चालवायचा आहे. मी स्वतः आरबीआयच्या काही अतिशय मोठ्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो मधल्या काळामध्ये, माझी वैयक्तिक केस मी डिस्कस केली, तर त्यांनी मला माझ्याकडे एखादा रिटर्नमध्ये जो एव्हिडन्स पण आहे तर त्यांनी क्लिअरली सांगितलं आम्ही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ज्या कॉमन आहेत, पण बँकेला तुमच्याशी बिझनेस करताना त्यांनी समजून घ्यायला पाहिजे त्या गोष्टी, आणि आम्ही कुठल्याही गोष्टी त्यांना थांबवलेल्या नाही आहेत. पण बँक काय करते, स्वतःचे रेशोज, त्यांचं क्रेडिबिलिटी ह्या सगळ्या मेंटेन करायच्या दृष्टिकोनातनं ती लोक मग साधा सोप्पा पर्याय निवडतात की कारखानदाराला अडचणीत आणायला चालू करतात. तर माझ्या दृष्टिकोनातनं सगळ्यात मोठं कारण जे काय आहे तो हा बँकिंग हा विषय ह्याच्यामध्ये आहे की अडचणी आल्यानंतर बँकेचा सपोर्ट हा खूप महत्वाचा ठरू शकतो. कळसाहेबांनी खूप छान वाक्य सांगितलं की 20 वर्ष 25 वर्ष आम्ही बँकेला कोट्यावधी रुपयांचं व्याज देतोय. म्हणजे बँकेने कर्ज देऊन उपकार केलेले नाही आहेत, तर बँकेनी व्याज घेऊन व्यवहार केलेला आहे. ज्या बँकांना कोट्यावधी रुपयांचं व्याज मिळालेलं आहे त्या बँकांनी थोडा तरी पडत्या काळात विचार करावा, कारण त्या काळात सांभाळलं तर उद्योग तरुण जात असतो. बँक हा एक मोठा प्रॉब्लेम आहेच आहे. रावसाहेब आहेत, त्यांची दुर्दैवानी अशी स्थिती आहे की कोरोनाच्या काळानंतर आपल्याला ही उत्पादन बंद करावं लागलंय. अशा कोणत्या सरकारी यंत्रणांचे तुम्ही बळी पडलात आणि काय आहे तो प्रॉब्लेम? कारखाना चालू करणं ऍक्च्युली तसं रिलेटिव्हली मी म्हणतो सोपं आहे, पण बंद करणं फार अवघड आहे. आणि एकदा तुमचं कारखाना तुमचा बंद झाला की बरेचसे नोटिसा सरकारकडनं यायला चालू होतात आणि बरेचसे केसेस, कोर्ट केसेस होतात आणि त्यातनं माणूस गुंतून जातो आणि पुढं तो जाऊ शकत नाही आणि त्याचं एक एंड ऑफ द टनल म्हणतो तसं त्याला कुठलीही वाट सापडत नाही. आणि त्यामुळे काय होतं की बाबा पुढं त्याला कुठलीही गाईडलाईन्स मिळत नाही त्यांनी काय करावं, आणि एकदम डिप्रेशन आणि डिप्रेसिव्ह मोडमध्ये कारखानदार जातो आणि त्याला कोणाचाही हेल्प किंवा सहाय्य मिळत नाही ह्या केसमध्ये. आणि माझी अशी एक रिक्वेस्ट आहे की बाबा एवढं आम्ही GST भरतो किंवा एवढं सगळं कोट्यावधी रुपये आम्ही सरकारला टॅक्स म्हणून आम्ही दिलेला आहे किंवा कित्येक शेकडो लोकांना आम्ही रोजगार दिलेला आहे, तर त्या केसमध्ये आता आम्हाला कुठं ना कुठं सरकारची पण एक जबाबदारी असली पाहिजे की बाबा ह्यांचं काहीतरी पुनर्वसन किंवा ह्यांना कुठली तरी मदत किंवा ह्यांच्यावर कुठले तरी केसेस चालू असतील तर ते थांबवणे किंवा त्यांना काही रिलीफ देणे असं काय होऊ शकते का, ह्याची एक सरकारला माझी एक रिक्वेस्ट आहे की बाबा ह्यांनी ह्या पद्धतीनं विचार करायला काय हरकत नाहीये. रावसाहेब जरा कचरत बोलतात, कारण एका उद्योजकाला सरकारी यंत्रणेवर थेट आक्षेप घेताना जे भय असतं ना ते भय या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मी बघतोय. उत्साहात बोलून जाऊ खरे, पत्रकार आलेत बोलायला, आपण बोलून जाऊ खरे, पण पुन्हा सरकारी बांबू लागायला नको याची काळजी अनेक जण घेत असतात. तशीच काळजी इथे घेतली जाते. मला त्यांच्याविषयी आक्षेप नाही, पण महाराष्ट्राला एक प्रकरण परिचित आहे, ते म्हणजे IAS अधिकारी. आठवतंय पूजा नावाची IAS अधिकारी, ज्या पूजा नावाच्या IAS अधिकाऱ्यांनी बरेच काही गडबड केली होती आणि त्यामुळे UPSCने त्यांना काढून टाकलं. त्यांचे वडील, मला त्या पूजा प्रकरणात जायचं नाही, त्यांचे वडील महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी ह्याच्यामध्ये कामाला होते, पोल्युशन कंट्रोल बोर्डला, प्रदूषण नियंत्रण मंडळात. आणि मग संभाजीनगरमध्ये त्यांनी काय केलं हे सगळ्या जगाने ऐकलेलं आहे. इथल्या उद्योजकांना, फाउंड्री उद्योजकांना पर हेड किती मागितले हे सगळ्या जगाने ऐकलेलं आहे. हे सगळे उद्योग बरे चालू असतात, कारण इंडस्ट्री हे चालवतात आणि धंदे ते करतात. त्यामुळे या अशा धंदे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळे यांचं काय काय नुकसान झालंय, कसं झालंय हे जरा वेगळ्या पद्धतीनं सांगता येऊ शकेल. तो ब्लास्टिंगचा वेगळा व्हिडिओ आपल्याला करावा लागणार आहे. ते सप्रमाण, नुसतं नाही सप्रमाण असंच करावं लागणार आहे, कारण या सगळ्यांच्या मध्ये लक्षावधी रुपये आपल्या कामातले गेले की या उद्योजकांची वाट लागत असते. जरा केतकाळे साहेबांची तक्रार वेगळीच आहे. ते म्हणतात की बाकी सगळ्यांना प्रसिद्धी असते, कर्मचाऱ्यांना उत्पन्न पेन्शन मिळतं, अगदी राजकारण्यांना पेन्शन मिळतं, तुम्ही सगळे व्यवस्थित जगू शकता, पण नोकरीतून बाद झालेल्या कर्मचाऱ्याचं आयुष्य सुखाचं असतं, अगदी सोडावी लागली तरीही. बाकी सगळ्यांचं आयुष्य सुखाचं असतं,
पण धंदा बंद करून आलेला उद्योजक मात्र एक अपमानाचं आयुष्य जगत असतो. या सुसज्जतेसाठी काय करावं असं तुम्हाला वाटतंय? ऍक्च्युली यामध्ये सर काळे सर बोलले त्याप्रमाणे बँकांनी पण थोडं पुनर्जीवित कसं होईल उद्योग आणि त्यांना कसं मदत करता येईल. आणि कारण हे उद्योजक हे उद्योगी माणसं असतात, ही क्रिएटिव्ह माणसं असतात आणि त्याच्यामुळं ह्यांना आपण परत एकदा प्रवाहित करू शकतो, पुनर्जीवित करू शकतो. सरकारची धोरणं, बँकेची धोरणं आणि त्याबरोबर आपल्या कुटुंबातली, आपल्या जवळची माणसं, समाजातली ही माणसांनी सुद्धा त्या पद्धतीने थोडं विचार करणं गरजेचं आहे. संशय वृत्ती, भीती हे वातावरण निर्माण झालं तर तो अधिक अडचणीत त्याला आणलं जाते. त्याच्यामध्ये मग राजकारण पण व्हायला लागतंय. जसं आता म्हटलं तसं आपण 25 वर्ष मी बिझनेस केला आणि त्यानंतर कोरोनामध्ये 2-3 कोरोनामध्ये आम्हाला तो प्रॉब्लेम आला आणि आम्ही एक्सपान्शन करायला गेलो, वाढवायला गेलो आणि वाचवता वाचवता आमची काही कर्ज वाढत गेली. आमच्याही काही चुका झाल्या असतील, पण आमच्या चुका झाल्या किंवा उद्योजकाच्या चुका झाल्या म्हणून त्याला काय पूर्णपणे निष्प्रभ करायचा आहे, मारायचा आहे किंवा संपवायचा आहे. पण हे प्रयोग समाजामध्ये, कुटुंबामध्ये आणि सगळीकडे दिसून येतोय. मग त्याला त्याची क्रिएटिव्हिटी आहे, तो परत जगू शकतोय, त्याचं कुटुंब आहे, त्याची मुलं आहेत, त्यांचं भविष्य आहे, त्यांचं शिक्षण आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सरकारला, बँकेला आणि समाजाला हा विचार करायला पाहिजे आणि त्यामध्ये आपल्या धोरणात काय बदल करता येईल आणि हे परत एकदा त्याला पुनर्जीवित कसं करता येईल. दुसरा बिझनेस करता येईल. सिबिल डाऊन झाला म्हटलं तर त्याला लोनच मिळत नाही, तर त्याला आपल्याला अजून काही दुसऱ्या त्याला काही देता येईल का? स्टार्टअपला तुम्ही देऊ शकताय. सिबिलला सुद्धा काही पर्याय काढता येईल का? आजारी उद्योगाला काही पर्याय काढता येतील का? तिथं काही ऍडजस्टमेंट करता येतील का? आता आरबीआयचे काही रूल्स आहेत, अजून काही एनसीएलटीचे रूल्स आहेत, पण ह्या रूल्समध्ये काही रिलॅक्सेशन दिलेले आहेत, काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, काही कायद्यामधले चांगले पॉईंट्स आहेत, पण ते समोर कुठेही येत नाही. बँका म्हणतात की आम्हाला आमचे रूल्स करायचे आहेत, माझी नोकरी आहे, माझं मला काम केलं पाहिजे, मी कायद्यानं काम करतो. आणि हे बँका हा बलाढ्य आहेत, सामर्थ्यवान आहेत आणि त्यांच्याकडे वकिलाची फौज आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत. ते वेगवेगळ्या आमच्या काही केस कलकत्ताला टाकल्या आहेत, काही गुरगावला टाकलेल्या आहेत, काही बेंगलोरमध्ये टाकलेल्या आहेत, काही अहमदाबादमध्ये टाकलेल्या आहेत, काही जयपूरला टाकलेले आहेत. मग असं जर मुद्दाम तुम्ही करत असला आणि तो जर उद्योजकाला, तुम्ही घाया झालेल्या उद्योजकाला आणि जर तुम्ही घाया करणार असाल आणि मग त्या उद्योजकाने उद्या काय करावं? साहेबांनी बोलता बोलता म्हटले आत्महत्या केलं, शेतकरी आत्महत्या करतात, उद्योजक सुद्धा काही आत्महत्या करतात, पण प्रत्येकानं मग तेच करायला पाहिजे काय? तो लढला पाहिजे का नाही? तो सावरला पाहिजे का नाही? कोर्टाचे जे नियम आहेत, 138चे नियम आहेत, मग त्या नियमातनं त्या वकिलालाच पैसे जाणार, मग त्या कोर्टाला तुम्ही फेऱ्या मारणार, मग तो नवीन काही करू शकणार नाही, तो कायम बिझी राहणार. मग सगळेजण ह्यामध्ये त्याचं पिळवणूक करतात, त्याची सहनशीलता संपते, ह्या लेवलला ह्या सगळ्या गोष्टी जातात. मग ह्या गोष्टीत आम्हाला एवढे वर्ष जीएसटी भरलो, एवढे वर्ष आपण काही एम्प्लॉयमेंट जनरेशन केलो, केवढ्या लोकांना आपण नोकरी दिली, एवढे आमचे व्हेंडर्स होते, एवढे आम्ही धडपड केली, सकाळ टू संध्याकाळ आम्हाला वेळ नसतोय, एवढ्या आम्ही मिटिंगा केल्या, एवढं आम्ही बिझी राहिलो, चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला, काही असोसिएशनमध्ये आम्ही पुढाकार घेतला, काही समाजामध्ये आम्ही काही चांगली कामं केली. मग हे करून सुद्धा आम्ही नुसतं फेल्युअर झालो म्हणून आम्हाला एवढी मोठी नामुष्की आणि आम्हाला उठताच येत नाही आहे, बोलताच येत नाही आहे, बसताच येत नाही आहे, तुम्ही जगूच देत नाही आहे, तुम्ही विश्वास ठेवत नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या निर्माण झालेल्या आहेत ह्या आपल्याला कशीही दरी कमी करता येईल. आणि चीनमध्ये जर नॉर्मली एखादा बंद पडला तर त्याला दुसरा उद्योग बघायला देतात. तर उद्योगी माणसाच्या भूमिका आणि त्याच्या बाबतीतची पॉलिसी थोडीशी चेंज करणं गरजेचं आहे. कारण हा उद्योग नवीन करू शकतो, हा जगू शकतो, हा नवीन वेगळं काय तर करू शकतो, त्याला ती पुनर्संधी देता आली पाहिजे, त्याला पूर्ण मारता कामा नाही. त्याला जगू दिलं पाहिजे हे खरं आहे, पण सगळ्या वेगवेगळ्या केसेसच्या निमित्ताने जे काही भारतभर पर्यटन चाललंय, भारताचे अर्थमंत्री यांच्यापर्यंत निर्मला सीतारामन जे किती पोहोचेल मला माहित नाही, पण आपल्या विभागाच्या वतीने या स्वरूपाच्या केसेस करून त्याला कधी गुवाहाटी तर कधी अहमदाबाद तर कधी कुठे फिरावं लागणार असेल तर ती अवस्था वाईट आहे. त्यामुळे या यंत्रणेतले काही दोष दुरुस्त करून लढायचंच आहे, कोर्टाचा लढा द्यायचा आहे, तर तो स्थानिक पातळीवर देता आला पाहिजे, आपापल्या कोर्टामध्ये त्याला लढता आलं पाहिजे, असं काहीतरी बघितलं पाहिजे. मुळात एक मुद्दा चर्चेला आला होता की आम्ही फेल झालो तर, आम्ही नुकसान झालं तर, का आपल्या महाराष्ट्रातल्या इथल्या उद्योजकांना आपलं स्वतःला रिन्युएट करता आलेलं नाही आहे किंवा स्वतःला असं त्या लाईनपर्यंत घेऊन जाता आलेलं नाही. अशी स्थिती का आली आहे की आम्ही बंद पडायच्या स्थितीला येतो? म्हणजे आम्ही आधुनिकीकरणाची कास स्वीकारत नाही, आम्ही काही बदलांना स्वीकारत नाही, त्याच ट्रॅडिशनल वेनी आम्ही जायचा प्रयत्न करतो की जाऊ दिलं जात नाही? काय नाही, त्या ट्रॅडिशनल वेनं मोठं होता येत नाही.
म्हणजे प्रॉडक्टिव्ह असं काम करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला बँकेची मदत लागते आणि बँकेची मदत घेताना तुम्हाला तारण ठेवायला लागतं. तारण शक्यतो घर मागतात. घर दिलं की माणसाचं 50% अगोदर आत्मविश्वास खच्चीकरण होतं. कारण का ते त्याचा कुटुंबाचा आधार असतो तो. पण दुसरी गोष्ट की धंद्यासाठी भांडवल पाहिजे असतं. भांडवल पाहिजे असतं तसं नवीन व्हेंडॉर व्हेंडॉर डेव्हलप करायचा म्हणजे तिथं पैसे द्यायला लागतात. ते टार्गेट रेट असतात. त्या टार्गेट रेटमध्ये काम करायला लागतं. म्हणून कधी कधी असं होतं की पदरमोड करून ते काम घ्यायला लागतं आणि नंतर वाढत जाईल असं भावना ठेवून काम करायला लागतं. त्या पदरमोड करताना ती लॉस होतो आणि लॉस झाला की मग ते तिथं कोणी लॉसला जबाबदार राहत नाही. तो मालकच जबाबदार होतो. ऍब्सोल्युटली मालकच जबाबदार राहणार आहे ना याच्यामध्ये. तो कारखानदारच जबाबदार राहील. हो, त्यामुळं मालकाची अपेक्षा असते पहिला आयटम मी लॉसमध्ये केला तर दुसरा आयटम मला प्रॉफिटमध्ये मिळायला पाहिजे ना. तसं होत नाही. ते प्रत्यक्ष परचेस मॅनेजर असतात ते खोट्या परचेस ऑर्डर दाखवतात, टार्गेट रेट दाखवतात आणि त्यामुळं तो माणसाला वर येताच येत नाही. असं दुष्टचक्र आहेत. त्याचबरोबर तुम्ही आता नाव सांगितलं त्यांनी मलाही त्रास दिलेला आहे. माझी फाउंड्रीची क्लोजर नोटीस लावली आणि मी प्रत्यक्ष पैसे दिल्याशिवाय ते क्लोजर नोटीस काढली नाही. त्यांचे लोक माझ्याकडनं पैसे घेऊन गेलेले. ही सत्यस्थिती. किती दिलेत? 10 लाख रुपये दिलेत. हे जे सांगतायत ना हे फार गंभीर आहे. म्हणजे हे 10 लाख सांगतात, असे 10 लाख वाले किती असतील जरा बघितलं पाहिजे. आणि किती कोट्यावधी रुपये घेऊन या माणसांनी स्वतःला मोठं केलंय आणि या लोकांना बुडवलंय याचा विचार करणं आवश्यक आहे. कदाचित राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे हे ऐकत असतील तर त्यांनी जरा लक्षात घ्यावं की केवळ पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या नोटिसीसाठी एकेका इंडस्ट्रियलिस्ट कडून 10 लाख 15 लाख घेऊन कशा स्वरूपाची कामं झाली असतील आणि काय काय या लोकांनी केलं असेल. अर्थात हे पंकजा मुंडेंच्या काळातलं नाही आहे, पण ते जे पूजा प्रकरण आहे ना हे असंच घडलेलं आहे. अशा देवाची पूजा कशाने करावी ना हे आपल्याला चांगलं माहीत आहे. त्यांना जरा आपण तर काढूया, ते प्रकरण व्यवस्थित काढूया. असं का होतं की या सगळ्या पैशाच्या देवाणघेवाणीत आपली गुणवत्ता मरते का? ऍडजस्टमेंट करावी लागते का? आणि ऍडजस्टमेंट केल्यामुळेच उद्योग बंद पडण्याची वेळ येते का? ऍडजस्टमेंट केल्यामुळं उद्योगधंदे बंद करण्याची वेळ अशी येते साहेब. कसं होतंय, मी एक छोटा उद्योजक होतो. मी मोठ्या फाउंड्रीना मी कास्टिंग सप्लाय करत होतो. मग त्यांच्या ऑर्डर असतील त्यावेळी त्याने आम्हाला काम देत होते आणि त्यांची ऑर्डर कमी आली की आम्हाला काम बंद. त्यामुळे आमचा प्रोडक्टिव्हिटी होती ती आमची कधीही आम्ही त्याला पोहोचलोच नाही. आता एक आमचं मिनिमम ब्रेक इव्हन जो 30 टनाचा असेल, 25 टन असेल, एका महिन्यात 25 टन होणार, एका महिन्यात 10 टन होणार. त्या अशा करत आमचं ओव्हरहेड्स सगळे वाढत गेले. ओव्हरहेड्स वाढत गेल्यामुळं आमचा धंदा लॉसमध्ये गेलो, आम्ही नुकसानीत आलो आणि आम्ही बंद केलो. माझं राहतं घर हे बँकेला तारणच आहे. मग आता ते तारण द्या, आता मला 2 नोटीस आलेल्या आहेत. आता जप्तीची नोटीस मला येईल. माझा राहता फ्लॅट, आम्ही आता नवरा बायको दोघंच आहे. राहता फ्लॅट आता बँक आमची जप्त करणार आहे. किती वाईट आहे. आणि माझे आता म्हणजे आम्ही जी देणी द्यायचा असतो, आता समजा आता आम्ही व्यवसायामध्ये आम्ही देणी घेतलेली आहे. नंतर व्यवसायात आता किरकोळ देणेकरी पण आहेतच, सेंट्रल क्रेडिटर्स असतातच. आम्ही उधार मटेरियल घेत होतो आणि आम्ही पुढे उधार विकत होतो. मग लोकांच्याकडे आम्ही मटेरियल घेतलंय, पण तो आता त्यांनी काहीतरी पोलीस स्टेशनला केसेस वगैरे करतात. पोलीस स्टेशनला केस केल्यानंतर पोलीस आम्हाला दमदाटीनं आता आम्ही नवरा बायकोनं आम्ही चला तुम्ही पोलीस स्टेशनला या असा करून दमदाट्या करून आम्हाला सांगितले त्यांनी. ठीक आहे म्हटलं. आम्ही मग पोलीस स्टेशनला जाऊन हजर राहिलो तर त्यांनी तुमच्यावर केस करणार, हे करणार. ठीक आहे. किती विचित्र असतं ना काम हे. म्हणजे धंदा करून खूप मोठ्या कष्टाने आपलं घर उभं करायचं. छोटे छोटे उद्योजक असतात
आणि ते घरच आता बँक ताब्यात घेऊन त्याला कुलूप लावणार. ज्या घरात दिवा लागावा आणि आपली वंशाचा दिवा मोठा व्हावा म्हणून आयुष्यभर प्रयत्न करायचे, ते घर आता बंद होऊन दिवारहित होणार. ही स्थिती त्या उद्योजकाची काय मानसिकता करत असेल. आणि त्याही पेक्षा उधारी उद्योग बुडाला म्हणून पोलिसांनी बोलवून कारवाई करायची नसेल तर परत ते खेळकर प्रकरण सुरू होऊन जातं आणि पुन्हा एकदा नसलेल्या पैशासाठी कर्ज काढून ते द्यायची वेळ येते. वैराच्याही नशिबाला पोलिसात जाण्याची वेळ येऊ नये इतकं वाईट स्वरूपातलं पोलीस स्टेशनचं वागणं असतं. अर्थात या कायदेशीर प्रक्रियेला फारसा बदल करता येणं अवघड आहे, कारण पोलिसांना अशी कारवाई करू नका असं इंडिव्हिज्युअली सांगता येत पण नसतं. पण किमान पक्षी त्या माणसांचं घर तरी ताब्यात घेऊ नये असं अपेक्षित असतं. तसं काही सरकार करू शकतं का हे बघितलं पाहिजे. यावर खरं तर खूप सखोल चर्चा करता येऊ शकेल, कारण या सगळ्या लोकांना कशा स्वरूपात सांगायचं, कशा स्वरूपात बोलायचं हे बघितलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो. अनालायझर सुरू झाल्यापासून इचलकरंजीतले एक शिंदे नावाचे व्यक्ती आहेत, ज्यांची अशी छोटी फाउंड्री होती, जे मला रेग्युलरली फोन करायचे आणि इचलकरंजीत आल्यावर नक्की भेटा असं सांगायचे. वारकरी माणूस. आणि तिथे गेलो ना की मला एक 500 रुपयाचा चेक त्यांचा ठरलेला असायचा. तो चेक मला द्यायचा, मी तो घ्यायचा आणि हे आमच्या वतीनं असू द्या, तुम्ही मांडत राहा विषय, बरं वाटतं असं म्हणायचे. त्याने मला कितीतरी वेळेला इचलकरंजीतल्या सगळ्याच उद्योजकांच्या फिरवून घेऊन भेटी घालून दिलेल्या आहेत, बऱ्याच जणांच्या, सगळ्यांना ते बऱ्याच जणांच्या. त्याच्यापैकी त्यांचं आत्ता काय काम चालू असेल तर फाउंड्री बंद करून ते त्या लोखंडी स्वरूपाच्या लूमला लागणाऱ्या लोखंडी वस्तूची विक्री करण्याचं काम करतात. वडील मुली यांच्या कामाचा, वडिलांविषयीचा आदर, मुलीच्या अभ्यासाचं कौतुक, हे सगळं करणारा माणूस आपण कसं बसं जगलं पाहिजे यासाठीचा प्रयत्न करतोय. पण या सगळ्यांच्या मध्ये मार्ग काही सापडत नाहीये. काय असेल असं तुम्हाला वाटतंय हा मार्ग? त्याच्यामध्ये हा फाउंड्री उद्योग हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचं नाव कंप्लीट देशभरात जागतिक पातळीवर पण नाव गेलेलं आहे. ते होत असताना जो छोटा उद्योग आहे त्या छोट्या उद्योगातूनच हे मोठे उद्योग झाले. पण ही परिस्थिती अशी आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फाउंड्री उद्योगापासून त्याच्यावर अवलंबून असणारे छोटे मोठे उद्योग, त्यांच्यामध्ये काम करणारे उद्योग, ह्यांचे संसार देशोधडीला लागले. कारण ह्याची असं आहे, आज आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखरपट्टा आहे. साखरपट्ट्यामध्ये जे सहकारी साखर कारखाने आहेत, सूतगिरणी आहेत, यांना ऊर्जितावस्थामध्ये आणण्यासाठी परत चालू करण्यासाठी शासन त्यांना पुष्कळ अशी मदत करते. तसं ह्या छोट्या उद्योगांना मदत करत नाहीत. मी कोल्हापूरला हा विषय का करतोय त्याचं एक कारण आहे. कोल्हापूरला स्वराज्याची राजधानी का आली ते समजून घेतलं पाहिजे. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्याने पकडून नेलं, त्यानंतर हे राज्य सांभाळण्यासाठी स्वतः राजाराम महाराज, म्हणजे खरं तर रायगडाचा पाडाव झालेला होता, सगळं स्वराज्य मोगलांच्या ताब्यात चाललेलं होतं. अशा वेळी ते जिंजीला गेले आणि जिंजीवरून रसद पोहोचून परत आले. ज्या राजाराम महाराजांनी जिंजीच्या रसदीवर आपल्या या सगळ्याला पुन्हा उभं स्वराज्याला निर्माण केलं, उभं केलं आणि ते पुढच्या काळात आपण बघतो की उत्तरेपर्यंत सुद्धा ते विखुरलं, ते पसरलं. संपलेल्या रायगडाचा पाडाव झाल्यानंतर मराठा साम्राज्याचा निपात झाला असं वाटणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा ऊर्जितावस्था प्राप्त करून दिलेल्या छत्रपती राजाराम महाराजांची राजधानी आहे कोल्हापूर. जिथे मराठी स्वराज्य संपल्यावर सुद्धा उभा करता येऊ शकतं, हा इतिहास आहे. तिथे तर हे असे उद्योग पुन्हा उभा करणं खूप सोपं आहे. याच राजाराम महाराजांचा, त्यांच्या सरदारांचा वारसा सांगणारे अनेक राजकारणी आजच्या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये आहेत. मग छत्रपती हे आडनाव लावून राजकारण करणारे राजाराम महाराजांचे वंशज असो, की महाडिकांच्या सारखा मोठा माणूस असो, की अजून कोणी, मला प्रत्येकाची नाव नाही घ्यायची, या सगळ्यांनी राजारामांचा आदर्श या स्वराज्यातल्या, या मराठी मुलखातल्या प्रत्येक उद्योजकाला पुन्हा उभा करण्यासाठी जर घेतला तर हे फार अवघड नाहीये. पण म्हणतात ना, बोलायचं कोण? स्वतःचं साम्राज्य उभं करताना, स्वतःचीच राजकीय स्थापना करू पाहताना या सगळ्या लोकांच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याकडं दुर्लक्ष करायचं आणि आपापल्या ताटात वाढून घ्यायचं, ही वृत्ती
इथल्या प्रतिनिधींच्या मध्ये वाढल्यामुळंच कदाचित हे घडलंय का, यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उद्योग मंत्री आणि हो ऊर्जा मंत्री, पर्यावरण मंत्री हे सगळे लक्ष घालतील का? आणि त्यासोबत केंद्रातल्या यंत्रणा ज्या यांना गुन्हेगारासारखं वागवतात ते लक्ष घालतील का, एवढाच प्रश्न आहे. कोल्हापूरचा अंबाबाईच्या दरबारातला हा उद्योजक स्वतःच्याच उत्कर्षासाठी वाट बघतोय. त्यासाठी आता महाराष्ट्रातल्याच माणसांना यासाठी आवाज उठवावा लागणार आहे, दबाव गट म्हणून काम करावं लागणार.